ओम ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पांडुरंगा विठ्ठल परब्रह्माय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ताष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि सन्ध्यपठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी विद्यां धनार्थी लप्ते धनं पुत्रार्थी लप्ते पुत्रान् मोक्षार्थी लप्ते गतिं जपेन्दगणपते स्तोत्रं षड्भिर्मासः फलं लभेत संवत्सरेण सिद्धि लप्ति नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यः लिखित्वा समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकर्षणाशनं नाम गणपति स्तोत्रं संपूर्णः. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. या कुन्देन्दुसाहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनम्रमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवीः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती न्यासीषजाड्यापः. ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिम यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सद्गुरुनाथ संत गायकवाड महाराज की जय. मग संजय म्हणे राया ते आई के तो पार्थु तेथे शोकाकुल रुदना ते करीत असे. अर्जुनाची शोक अवस्था. मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, ऐका. तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी. आपल्या कुळातील सर्वांना पाहून त्याच्या मनात विलक्षण स्नेह निर्माण झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर जैसे लवण जळे झळंबले नातरे अभ्रवाते आले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त धैर्यवान असून देखील करुणेने द्रवले. म्हणून कृपा कळिला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंसो. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला राजहंस अगतिक झालेला असतो त्याप्रमाणे अर्जुन हा करुणेने दुःखी झाल्यामुळे अगदी कोमेजून गेला होता. तया परी तो पांडु कुमरू मामोहे अति जर्जरो देखो निश्रीशारंग धरो काय बोले. अर्जुन याप्रमाणे अतिमोहाने अतिशय जर्जर झालेला पाहून शारंगधर काय म्हणाले
ते ऐका. म्हणे अर्जुनादि पाही हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काय करीत आहासी. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या ठिकाणी असे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि काय करीत आहेस याचा प्रारंभी विचार कर. तुझं सांगे काय जाहले, कवनवणे आले, करिता काय ठेले, खेदू कायसा. अर्जुना, या प्रसंगी तुला काय झाले आहे? कोणता कमीपणा आला आहे? कर्तव्य मध्येच का थांबले आणि एवढा खेद करण्याचे कारण तरी काय? तू अनुचिता चित्त ने दिशी, धीरू कहीच न सांडिशी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीही आपले धैर्य सोडत नाहीस आणि केवळ तुझ्या नामाचा उच्चार केल्याने अपयश 10 दिशांच्या पलीकडे निघून जाते. तू शूरवृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राहो, तुझिया लाठेपणाचा हो तिही लोकी. अर्जुना, तू शूरवृत्तीचे स्थान आहेस. तू सर्व क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. तू संग्राम हरू जिंकिला, निवांत कवचाचा उठाओ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. तुवा संग्रामे हरू जिंकिला, निवांत कवचांचा ठाव फेडिला, पावडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाळे, दिशे त्रैलोक्यही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. युद्धामध्ये तू शंकरांनाही जिंकलीस, निवांत कवचांचा ठाव ठिकाणा नाहीसा करून टाकलास. तू अपार कीर्ती केलीस आणि गंधर्वाने तुझे पोवाडे गायले. तुझ्या पराक्रमाचा विचार केला तर त्रैलोक्यही लहान वाटते. हे अर्जुना, असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे. तो की आजी थे सांडून या वीरवृत्ती ते, अधोमुख रुदना ते करीत आहासी. तोच तू आज या ठिकाणी वीरवृत्तीचा त्याग करून खाली मान घालून रडत बसला आहेस. विचारी तू अर्जुन की कारुण्ये की जशी दिनो, सांग पांधकारे भानू ग्रासिला ती. अर्जुना, तू खरोखर विचारी आहेस, परंतु कारुण्याने दिन का बरे झाला आहेस तूच सांग. अंधाराने सूर्याला कधी गिळले आहे काय? ना तरी पवन मेघाशी बिहे, की अमृताशी मरण आहे. पाहे पायंधनाची गिळून जाये पावका ते.
तसेच वारा मेघाला कधी भ्याला आहे का? अमृताला कधी मरण आले आहे का? अग्नीला लाकडाने कधी गिळून टाकले आहे का? याचा तोच विचार कर. की लवणेची जळविरी संसर्गे काळकोट मरे. सांग पा माफनी दुर्धरी गिळजे काय. किंवा मिठात कधी पाणी विरघळेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकोट विष मरेल काय? बेडूक मोठ्या नागाला कधी गिळेल काय? सिंहासी झोंबे कोला ऐसा पाडो आथिके जाहला. परी तो त्वासाच केला आजिथ. कोल्हा स्वतःहून कधी सिंहाला झोंबला आहे का? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाल्या आहेत का? परंतु तू मात्र आज अशक्य गोष्ट शक्य करून दाखविलीस. म्हणून अजुनी अर्जुना झणे चित्त देशी हिना. आवेगी धीर करून या मना सावधो होई. म्हणून हे अर्जुना, अजून तरी या हीन गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. मनाला ताबडतोब धीर दे आणि सावध हो. सांडी हे मूर्खपणा उठी घे धनुष्य बाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तुझे अज्ञानपण सोडून दे. उठ, धनुष्यबाण हाती घे. युद्धाच्या प्रसंगी तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? हा गा तू जाणता तरी न विचारिस काता. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे अर्जुना, तू जाणता आहेस ना, मग तू विचार का करत नाहीस? युद्ध प्रसंगी दयाळूपण उचित आहे का, हे तू सांग बरे. हे असती कीर्तीशी नाशू आणि पारत्रिकाशी उपप्रंशू. म्हणे जगन्निवासो अर्जुना ते. जगन्निवास अर्जुनाला म्हणाले, हे युद्ध प्रसंगीचे कारुण्य तुझ्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी. हे शोचता भेरी पंडो कुमरा. हे अर्जुना, तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. तुझं नवे हे उचित येणे नाशेल जोडले बहुत. तो अजूनही वरिहित विचारी पा. तुला हा शोक करणे योग्य नाही. यामुळे तो आजपर्यंत जोडलेली मोठी कीर्ती नाश पावेल. तो आता तरी आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचे ने अवसरे आये त्रिकुपाळोपण नपो करे. हे आताची काय सोय रे झाले तुझी. या संग्रामाच्या वेळी तुझ्या कृपाळूपणाचा काही उपयोग नाही. हे कौरव आताच तुझे सोयरे झाले काय? तू आधीच काय नशी की हे गोत्रज नोळखशीन. वायाची काय करीशी अतिशयो आता. तू येथे येण्यापूर्वी
या गोत्रजांना जाणत नव्हतास काय? बंधुजनांना ओळखत नव्हतास काय? तर मग करुणेचा व्यर्थ अतिरेक का बरे करतोस? आजीचे हे झुंजा काय जन्मा नवल तुझ, परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी. आजचा हा युद्ध प्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे का? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये युद्धाची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत. तरी आता काय झाले, काही स्नेह उपनले, हे नेनिजे परी कुडे केली अर्जुना तुआ. तर मग आजच्या प्रसंगी काय झाले? आताच हा स्नेह का निर्माण झाला हे मला काही कळत नाही. परंतु हे अर्जुना, हे तू वाईट केलेस. मोह धरली आयशे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल आहे हि केशी. या प्रसंगी तू जर चित्तामध्ये मोह ठेवलास तर तुझी असणारी प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकासह परलोकाशी तू अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एतनिके आशी नवे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षेत्रियाशी. तुझ्या मनाचा हा दुबळेपणा तुझ्या कल्याणाला कारणीभूत होऊ शकणार नाही. कारण संग्रामाच्या वेळी मनात दुबळेपणा निर्माण झाला तर क्षत्रियांचे अधः पतन होते, याची जाणीव ठेव. ऐशेनी तो कृपावंतू नाना पर्यासे शिकवितो, हे ऐकोनी पंडू सुतो काय बोले. याप्रमाणे कृपाळू श्रीकृष्णाने विविध प्रकारे बोध केला. ते सर्व ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, तू एवढे समजावून सांगतोस, पण प्रारंभी या संग्रामासंबंधी तूच विचार कर. हे झुंज नव्हे प्रमादू, येत प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. हे युद्ध नसून खरोखर अपराध आहे. हे करण्यास आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष आहे. या युद्धाला शास्त्राचा बाध येतो. एवढेच नव्हे तर आम्ही आराध्य देवतांचा उघडपणे उच्छेद करीत आहोत. देखे माता पितरे अर्ची जती, सर्वस्वे तोष पावी जती, ते पाठी केवी वधी जते आपुल्या हाती. असे पहा की माताश्री पिताश्रीची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे आणि मग आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा. देवा संत वृंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. देवा, संप समुदायास नमस्कार करावा. आपणास घडेल त्याप्रमाणे त्यांची पूजाही करावी. परंतु हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा करावी काय. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीया नेमाचे, मज बहुत भीष्मद्रोणांचे वर्ततसे.
भीष्मादिक आमचे गोत्रज आहेत आणि द्रोणादी आमचे गुरु आहेत. ते आम्हाला नित्य पूजनीय आहेत. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे माझ्यावर अतिशय उपकार आहेत. जया लागी म्हणे विरू आम्ही स्वप्नी न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू धातु देवा. हे देवा, आम्ही यांच्याविषयी मनाने स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही, तर मग त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा. तरी वरी जळो हे जियाले एथ आगव्यांशेची काय झाले. जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. आज सर्वांना काय झाले. ज्यांच्याकडून आम्ही ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्यांच्या आधारे त्यांचीच वध करावयाचा आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे. मी पार्थ द्रोणाचा केला आयने धनुर्वेदू मज दिदला. आयने उपकारे काया भारेला वधी तया ते. मी अर्जुन हा द्रोणाचार्याचा प्रिय शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्येचे ज्ञान दिले. त्यांच्या उपकाराने मी पराभूत झालो आहे, तर मग त्यांचा वध मी करावा काय. जेथिचिया कृपालाही जेवरू तेथेची मने व्यभिचारो. तरी काय मी भस्मासुरो अर्जुन म्हणे. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला त्यांच्याविषयीच मनात पाप आणावे अशा प्रकारचा मी भस्मासुर आहे काय. शंकराने भस्मासुरास वर दिला आणि तो भस्मासुर शंकरानाच मारावयास निघाला. देवा समुद्र गंभीराय कीजे हा वर तोही हाच देखिजे. परीक्षोभू मने नेनिजे द्रोणाची. देवा समुद्र गंभीर आहे असे आपण ऐकतो, परंतु त्याचे गांभीर्य वरवरचे आहे, कारण अनेक वेळा तो क्षुब्ध होतो. परंतु द्रोणाचार्याच्या मनात राग निर्माण झालेला कधी माहीत नाही. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान. परी आगाध भले गहन हृदय यांचे. आकाश हे अमर्याद आहे, एखाद्या वेळी त्याचे मोजमापही करता येईल, परंतु द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने घन व सखोल आहे, त्यामुळे त्यांचे मोजमाप करता येणार नाही. वरी अमृतही विटे की आकाळ वशे वज्र फुटे. परी मनोधर्मो न लोटे विकर विलाही. कदाचित अमृतही विटेल किंवा वज्र देखील फुटेल, पण द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निर्विकार स्वभावात बदल होणार नाही. स्नेहा लागी माये मनी पेते किरु होये. परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी. आई प्रेमळ असते असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु द्रोणाचार्याच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रेम आहे.
हा कारुण्याच्या आधी सकळ गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. द्रोणाचार्य हे कारुण्याचे उगमस्थान आहे, सर्व गुणांचा साठा आहे, विद्येचा अमर्याद सागर आहे. हा येणे माने महंतो, वरी आम्हा लागी कृपावंतो, आता सांग पायेने घातो चिंतो येईल. अशा प्रकारे ते सर्व गुणांनी श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर कृपा आहे. तर मग देवा तूच सांग की त्यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणता येईल का? ऐशे हे रणी वधावे, मग आपण सुखे राज्य भोगावे, आते मना नये आगवे जीवितेशी. अशांना रणांगणात मारून आपण राजसुख भोगत जगावे, ही गोष्ट माझ्या मनात देखील येत नाही. हे येणे माने धुरंधर, जे याही हुनी भोग सधर, ते असतो येथवर भिक्षा मागता भली. एवढे हे कार्य कठीण आहे. याहून राज्यभोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत, त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे बरे वाटते. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर सेविजे, परी शस्त्राता न धरिजे यावरी. अथवा देश त्याग करावा किंवा गिरिकंदरात जाऊन राहावे, परंतु यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरू नये. देवा नव निशती शिरी वावरोणी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत, हे योग्य नाही. ते काढून काय की जती, लिप्त के विषे विजती, मज नये हे उपपत्ती याची लागी. ते प्राप्त करून तरी काय करायचे? ते रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यावयाचा? याकरिता मला युद्ध करण्याचा युक्तिवाद पसंत नाही. ऐशे अर्जुन ते अवसरी, म्हणे श्रीकृष्णावधारे, परी ते मना नयेची मुरारी ऐकून या. याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही, हे त्याने जाणले. हे जाणून पार्थू भियाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवा का चित्तया बोला देतीची ना. ते जाणून अर्जुन मनात कचरला, मग पुन्हा बोलू लागला, देवा माझ्या या बोलण्याकडे आपण का बरे लक्ष देत नाही? एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विवरुणी बोलिलो येते, परीनिके काय या परवते ते तुम्ही जाणा. एरवी माझ्या चित्तात जे होते ते विचार मी आपणासमोर प्रकट केले, परंतु यापेक्षा काय चांगले आहे हे आपणच जाणता. पै विरुजया शाय की जे आणि या
बोलीचे प्राण सांडिजे, ते रथ संग्राम व्याजे उभे हाती. ज्यांच्याशी वैर करण्याची गोष्ट ऐकल्यावर आम्ही प्राणत्याग करावा, तेच रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्या समोर उभे आहेत. आता ऐशे आते वधावे, आक्या वेरून या निघावे, या दोही माझे बरवे ते नेनो आम्ही. आता अशांचा वध करावा की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हीपैकी काय चांगले आहे हे आम्हाला समजत नाही. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेथ, जे मोहेने चित्त व्याकुळ माझे. अशा वेळी काय करणे उचित आहे हे आम्हाला स्फुरत नाही, कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे. तिमिरा वरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचा सता न दिशे वस्तू जात. अशा वेळी काय करणे उचित आहे हे आम्हाला स्फुरत नाही, कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे. ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्यांचे ते संपले की जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही, देवा मज तैसे जाहली, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय तापुले ते नेने. हे देवा, तशी माझी अवस्था झाली आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे, त्यामुळे माझे हित कशात आहे हे मला कळेनासे झाले आहे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, अनिकेत्याम्हा सांगावे, जे सका सर्वस्व आघवे आम्हाशी तू. तरी हे श्रीकृष्णा, तू आमचे हित लक्षात घेऊन आम्हाला योग्य मार्ग सांग. तूच आमचा सखा आहेस, सर्वस्व आहेस. तू गुरु बंधु पिता, तू आमुची इष्ट देवता, तूच सदा रक्षिता आपदी आमुते. तूच आमचा गुरु बंधू पिता आहेस, तू आमची इष्ट देवता आहेस. संकटाच्या वेळी तूच आमचा सदैव रक्षण करता आहेस. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अहेरू, की सरिता ते सागरू त्याची केवी. ज्याप्रमाणे गुरु शिष्याला कधी दूर करत नाही किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे तूही आम्हाला अव्हेरू शकत नाहीस. ना तरी अपत्या ते माये, सांडुनी जरी जाये, तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा. जर आई आपल्या लहान बाळास सोडून दूर निघून गेली तर ते बाळ कसे जगू शकेल? हा आशय जाणून माझे विचार ऐक. तैसा सर्वा पर्यामासी, देवा तूचे कासी, आणि बोलले जरी न मानसी मागेल माझे. देवा, सर्व दृष्टीने विचार केला तर तूच एक आम्हास आधार आहेस
आतापर्यंत मी जे बोललो ते तुम्हास योग्य वाटत नसेल. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से मनी, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय आणखी. तर हे पुरुषोत्तमा, जी गोष्ट आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नाही ती आम्हाला ताबडतोब सांग. हे सकळ कुळ देखोन जो शोक उपजला से मनी, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय आणखी. हे सर्वस्व कुळ पाहून माझ्या मनात जो शोक निर्माण झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशाने हे जाणे शक्य नाही. एत पृथ्वी तळाप होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हान फिटेल मानसीचा. यावेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी प्राप्त झाले किंवा इंद्रपद जरी मिळाले तरी माझ्या मनातील मोहाने निर्माण झालेला शोक नाहीसा होणार नाही. जैशी बीजे सर्वता हाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती शिंचिली आवडे तैसी. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेली बी उत्तम प्रकारच्या जमिनीत पेरली आणि त्यात पाहिजे तेवढे पाणी घातले तरी त्यातून अंकुर उगवत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येत एकची उपेगा जाये परमामृत. ज्या ठिकाणी आयुष्य सरलेले असेल तेथे औषधाचा काहीच उपयोग होणार नाही, तेथे फक्त परमामृतच उपयोगी पडेल. तैसे राज्य भोगा समृद्धी, उज्जीवन नोहे बुद्धी, एत जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे माझ्या मोहयुक्त बुद्धीला सर्व राज्य भोग समृद्धी यांचा उपयोग होणार नाही. यावेळी हे कृपानिधी तुझे कारुण्य हा जिव्हाळाच उपयोगी पडेल. ऐशे अर्जुन तेथ बोलिला, आजव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरुपी व्यापिला उर्मी तिने. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली त्यावेळी अर्जुन असे बोलला, परंतु पुन्हा त्याला मायेच्या लहरीने व्यापले. की मज पाहता उर्मिनो हे अनारिसे गमता हे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. विचार केला असता असे वाटते की ही मायेची लहर नव्हती, यापेक्षा वेगळेच काही वाटत आहे. मोहरूप काळसर्पाने अर्जुनाला दंश केलेला असावा. सर्वं हृदय कल्लारिम तेत कारुण्य वेळेच्या भरीम, लागला म्हणून लहरी भांजेची ना. अतिशय कोमल असलेल्या हृदयरूपी कमळाचे ठिकाणी आणि कारण्यरूपी संध्याकाळी अज्ञानरूपी सर्प चावला म्हणून भ्रमरूपी विषय उतरत नव्हते. हे जाणो न्यायशी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी,
तो धावया श्री हरी गारुडी पातला की. असा विषाचा जालिमपणा पाहून जो केवळ आपल्या कृपादृष्टीने तीव्र विषबाधा दूर करतो तो श्रीकृष्ण रूपी गारुडी अर्जुनाच्या रक्षणासाठी धावून आला. तैशिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षीला आता. तशा त्या शोकाने मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभू लागला. आपल्या कृपादृष्टीने आता त्याचे सहजच रक्षण करील म्हणून तो पार्थो मोहे फणीग्रस्तो म्या म्हणितला हे तो जाणून या. श्रीकृष्ण अर्जुनाचे रक्षण करणार आहे हे कारण जाणूनच अर्जुनाला मोहरूपी सर्पाने दंश केला आहे असे मी म्हटले आहे. मग देखा तेत फाल्गुणू घेतला शे भ्रांती कवळनू जैसा गण पटळी भानू आजच्या दिजे. ज्याप्रमाणे सूर्य ढगाने आच्छादित होतो त्याप्रमाणे अर्जुन तेथे मोहब्रह्माने आच्छादित झाला होता असे जाणा. तया परी तो धनुर्धरो झाला शे दुःखे जर्जरो जैसा भीष्मकाळी गिरीवरो वनवला का. ज्याप्रमाणे कडक उन्हामध्ये मोठ्या पर्वतास वनवा लागतो त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला. म्हणून सहजे सुनीळो अकृपामृते सजळो तो ओळला शे श्री गोपाळो मामेघो. म्हणून जो सहज नीलवर्ण आहे आणि कृपामृताने सजल असा श्री गोपाळ रूपी मोठा मेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी अर्जुनाकडे वळला आहे. तेत सुदर्शनांची धुती तीची विदुलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. त्या ठिकाणी सुंदर दातांची कांती ही जणू काही अधूनमधून चमकणारी वीज होती आणि गंभीर बोलणे हाच गर्जनेचा थाट होता. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळो निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता तो श्रीकृष्ण रूपी उदार मेघ कसा वर्षाव करेल त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाचा नवीन अंकुर कसा निर्माण होईल. ते कथा ऐका मनाची आरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासो. ती कथा समाधान वृत्तीने श्रवण करा आणि पुढे काय घडते ते पहा असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले. ऐसे संजयो असे सांगतो म्हणे राया तो पार्थो पुनरपि शोका कुळीतो काय बोले. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्रास सांगितले. तो म्हणाला, हे राजा, तो अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐका. ऐके सखे दू
बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वतान झुंजे थे भरवशेने. तो खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णच म्हणाला, आता तुम्ही मला भीड घालण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी मी युद्ध करणार नाही हे निश्चित आहे. ऐसे किहिळा बोलला मग मौन धरुणी ठेला. तेत श्रीकृष्णा विस्मयो पावला देखो नितया ते. याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता अर्जुनाने मौन धरले. ही त्यांची अवस्था पाहून श्रीकृष्णास आश्चर्य वाटले. ओम गोपाला गोपाला गोविंद गोपाला 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 गोविंद गोपाला. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम.